नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडमध्ये इथे अर्णव ईश्वरीला म्हणत असतो की मी सिंदोर, तू प्रयत्न तर कर, तू बिझनेस वुमन होऊ शकतेस. तेव्हा अर्णव तिच्यासमोर आपला हात करतो. तो म्हणतो मी आहे तुझ्याबरोबर, तुला जेव्हा गरज लागेल तेव्हा मी तुझ्याबरोबर आहे, पण तू प्रयत्न तर कर. तेव्हा इथे ईश्वरी आता अर्णवने तिच्यासाठी जे आता इथे चित्र तयार केलेलं असतं असं ती बोलत असते. स्क्रीनवरती ते सगळे आउटलाईन वगैरे तिच्या ॲड्स केलेले असतात. तेव्हा इथे ईश्वरी आता त्याच्याकडे बघते आणि अर्णवने ज्या पद्धतीने तिला सांगितलेलं असतं की तू बिझनेस वुमन होऊ शकतेस, ज्या आयडियाज दिलेल्या असतात त्या तिला खूप आवडलेल्या असतात. तेव्हा इथे ईश्वरी म्हणत असते, त्याच्या हातात आपला हात देऊन म्हणते की सर, आता जर इथे अर्णव राजे शिर्के यांना माझ्यावरती विश्वास आहे की मी बिझनेस वुमन होऊ शकते, तर मग मला आता प्रयत्न तर करायलाच हवेत. तेव्हा अर्णव म्हणत असतो, तू प्रयत्न कर, तू नक्की याच्यामध्ये सक्सेसफुल होणार, कारण तुझ्यामध्ये ती कला आहे. तू जर प्रयत्न करशील ना तरच तू खूप मोठी बिझनेस वुमन होशील, असं अर्णव तिला म्हणतो. कारण जे लोक प्रयत्न करतात तेच पुढे जाऊन सक्सेसफुल होतात असं त्याला वाटत असतं. तेव्हा ईश्वरी म्हणते, ठीक आहे सर, तुम्ही जर आता इतकं म्हणत असाल ना तर मी नक्की प्रयत्न करेन. माझं स्वतःचं इथे किचन क्लाउड. तर ईश्वरी म्हणत असते की ईश्वरी स्वीट्स ऑनलाईन किचन क्लाउड आता माझं लवकरच सुरू होणार आहे सर, आणि हे फक्त आणि फक्त तुमच्यामुळे. तुम्ही मला सांगितलं, माझ्यामध्ये इच्छाशक्ती वाढवलीत, म्हणून मी आता स्वतःचं किचन क्लाउड सुरू करणार आहे. तेव्हा इथे अर्णव म्हणत असतो, ठीक आहे, मग आता एक सेल्फी काढूया का. तेव्हा अर्णव मध्येच तिला म्हणतो, तू आता मोठी बिझनेस वुमन झाल्यानंतर तुझे इंटरव्ह्यूज वगैरे होतील, मग तू इंटरव्ह्यूजमध्ये माझं नाव घेशील ना की नाही. तेव्हा ईश्वरी म्हणते, सर, हे काय बोलणं आहे का, तुमचं नाव घेणारच सर मी. तेव्हा इथे अर्णव म्हणत असतो की ठीक आहे, आता एक सेल्फी काढूया. तेव्हा अर्णव ईश्वरीबरोबर छान असा सेल्फी काढतो. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता सुप्रिया, त्याचबरोबर जयू आत्या, नम्रता सगळेजण आता स्वयंपाकाची तयारी करत असतात. नम्रता म्हणत असते की जेव्हा मुंबईमध्ये होतो तेव्हा मुंबई नीट बघून झालीच नाही आहे. आतासुद्धा असंच वाटतंय की आपण काही बघितलंच नाही. आता परत मुंबईमध्ये कधी येणं होणार काय माहिती, आणि तेव्हा मुंबई बघणं होणार आहे. तेव्हा इथे आता जयू आत्या म्हणत असते, नम्रता, अगं तुझं मुंबईमध्ये ना लवकरच येणं होणार आहे. तेव्हा नम्रता म्हणते, हो का, पण कधी. तेव्हा जयू आत्या म्हणते, अगं ते राकेश आहेत ना. तेवढ्यातच तिथे सुप्रिया म्हणते, अगं नमू जा ना बाळा, अगं दही लावायचं आहे ना, दही लावून घे जा, नाहीतर विसरशील. तेव्हा नम्रता म्हणते, बरं ठीक आहे, मी लगेच दही लावून येते. तेव्हा सुप्रिया म्हणते, हे काय करताय वंश, तुम्ही आत्ताच कशाला नमूला सांगताय. तेव्हा जयू आत्या म्हणत असतात, अगं आपली नम्रता कुणाला जायला सांगते, म्हणून मी तिला सांगत होते ना, तिच्या कानावरती ह्या गोष्टी हव्यात. तेव्हा सुप्रिया म्हणते, नाही नको, अजून कशात काही नाही आहे तर काही सांगायची गरज नाही. तेवढ्यातच तिथे राकेश आलेला असतो. तो म्हणतो, येऊ का आतमध्ये. तेव्हा इथे आत्या म्हणत असतात, अहो राकेश या या, अहो तुमचंच घर आहे, विचारताय काय. तेव्हा इथे राकेश म्हणत असतो, हे घ्या, पुण्याच्या गणपतीचा प्रसाद घ्या, आणि तो सुप्रियाला आणि इथे जयू आत्याला पेढा देतो आणि म्हणत असतो की पुण्याच्या गणपतीला गेलो होतो ना, तिथून घेऊन आलो आहे. तेव्हा इथे सुप्रिया म्हणत असते, अगदी आठवणीने प्रसाद घेऊन आलात. तेव्हा राकेश म्हणतो, हो मग काय, माझं कुटुंब इथे आहे, मग आणायला हवंच ना. तेव्हा इथे जयू आत्या म्हणत असते, तुम्ही पुण्याला गेलेलात का. राकेश, अहो खरंच तुम्हाला नातेवाईक नाही आहेत का. तेव्हा इथे राकेश म्हणत असतो, नाही ना आत्या, मला नातेवाईक नाही आहेत. अहो माझे आई वडील लहानपणीच गेले. तेव्हा त्याच गावामध्ये सहाने गुरुजी होते, त्यांनी मला लहानाचं मोठं केलं, मला शिक्षण वगैरे दिलं, म्हणून माझे जवळचे असे नातेवाईक कुणीच नाही आहेत. तेव्हा आत्या म्हणत असते, हो का, बरं बरं ठीक आहे. तेव्हा इकडे आता आत्या म्हणत असतात, अहो राकेश, तुम्ही नव्हतात ना, इथे खूप प्रॉब्लेम झाला होता. बरं तुम्ही गेलात तेव्हाच तुम्ही लावलेला CCTV कॅमेरासुद्धा खराब झाला, त्याच्यामुळे इथे कुणी गोंधळ घालून ठेवला होता आम्हाला त्रास देण्यासाठी. हे आम्हाला काही कळलंच नाही. तो CCTV कॅमेरासुद्धा जरा नीट करून घ्या. माफ करा, आले आले मी तुम्हाला कामं लावते. तेव्हा राकेश म्हणत असतो, अहो आत्या, आता तुम्ही मला हक्काने कामं नाही सांगणार तर कुणाला सांगणार. तो CCTV कॅमेरा का खराब झाला आहे ना, ते मी बघून घेतो, त्याचंही काम करून टाकतो, तुम्ही अजिबात काळजी करू नका, आता सगळी कामं होऊन जातील.
तेव्हा इथे राकेश म्हणत असतो, ईश्वरीजी कुठे आहेत ते दिसत नाही. तेव्हा इकडे आता सुप्रिया म्हणत असते की इशू अर्णवला भेटायला त्याच्या ऑफिसमध्ये गेले, येईलच आता. तेव्हा राकेश म्हणतो, बरं बरं ठीक आहे, मी जातो आता, माझी कामं उरकून घेतो. आल्या आल्या तुमच्याकडे आलो आहे ना, घर अजून आवरलेलं नाही आहे, असं राकेश म्हणतो. आणि रागानेच तो आता बाहेर येतो आणि म्हणतो की मी इथे नव्हतो तर ह्या दोघांचं एकमेकांना भेटणं खूपच जास्त वाढत चालले. कुठेतरी हे थांबायला हवं. तरीच CCTV कॅमेऱ्यामध्ये ईश्वरी देसाई आत बाहेर जाता येता घरामध्ये आता त्याला दिसलेली नसते CCTV कॅमेऱ्यामध्ये. तेव्हा राकेश म्हणतो की हे दोघे जण एकमेकांना खूपच जास्त भेटायला लागलेत, कुठेतरी हे सगळं थांबायला हवं. त्यानंतर राकेशला खूप राग आलेला असतो की इथे ईश्वरी अर्णवला भेटायला गेलेली असते. त्यानंतर अर्णव ईश्वरीला सोडण्यासाठी तिच्या घरी आलेला असतो. तेव्हा ईश्वरी म्हणते, सर बास बास झालं, इथेच गाडी थांबवा, आता तुमची गाडी आतमध्ये जाणार नाही, कारण हल्ली चाळीमध्ये खूप गाड्या लागलेल्या असतात ना, म्हणून तुम्ही इथेच गाडी थांबवा, मी इथून चालत जाते. तेव्हा अर्णव म्हणत असतो, बरं ठीक आहे. तेव्हा ईश्वरी आता जात असते. तेव्हा अर्णव म्हणत असतो की मी सिंदूर, आता तू जी काही आता बिझनेसची सगळी आयडिया क्रिएट केली आहेस, म्हणजे आपण जे काही बोललो ते फक्त बोलून चालणार नाही आहे, तर आपल्याला ते आता अस्तित्वात उतरवायचं सुद्धा आहे. त्याच्यामुळे फक्त आता तू बोलू नकोस, तर तयारीला सुद्धा लाग. आपल्याला आता लवकरच तुझं हे स्वप्न सत्यात उतरवायचं आहे, तुला तर माहिती आहे ना. तेव्हा इथे ईश्वरी म्हणते, हो सर, तुम्ही अजिबात काळजी करू नका, मी आता तयारीला सुरुवात करणारच आहे. तेव्हा अर्णव म्हणतो, तुला काही वाटलं, काही लागलं तर तू लगेच मला फोन कर. तेव्हा ईश्वरी म्हणते, सर मला माहिती आहे तुम्ही प्रत्येक वेळेला मला मदत कराल, पण आता जर तुम्हीच मला मदत करत राहिलात तर मी सुद्धा हे सगळं करू शकते, हे मला कसं काय कळेल. तेव्हा मी हे सगळं करू शकते सर, मी तुम्हाला करून दाखवेन, असं ईश्वरी आता म्हणते. तेव्हा ती अर्णवला बाय वगैरे करून आपल्या घरी जाते. तेव्हा अर्णवला खूप आनंद झालेला असतो. तो म्हणत असतो की चला, फायनली इथे मी सिंदूर थांबायला तयार झाली. फायनली आता ती मुंबई सोडून कुठेही जाणार नाही आहे, याचा अर्णवला आनंद झालेला असतो. त्यानंतर इथे ईश्वरी जात असताना राकेश तिथे येतो आणि तिचा हात पकडतो. तेव्हा ईश्वरी म्हणते, अरे राकेशजी, तुम्ही आलात सुद्धा का बाहेरगाववरून? तुम्ही कुठेतरी बाहेर गेला होतात ना. तेव्हा राकेश म्हणतो, हो गेलो होतो, पण यावं लागलं घाईघाईने, म्हणून लवकर आलो आहे, काहीतरी महत्त्वाचं काम होतं ना. तेव्हा काय झालं मिस ईश्वरी, तुम्हाला आवडलेलं नाही आहे का मी इथे आलेलं? तेव्हा इथे ईश्वरी म्हणते, नाही नाही, असं काही नाही आहे, मला असं का वाटेल, बरं ठीक आहे, मी जरा जाते, मी घाईत आहे. तेव्हा इथे राकेश तिचा हात पकडतो आणि म्हणत असतो की मी तुला आहे ना जबरदस्तीने सुद्धा एका मिनिटात माझ्या घरी घेऊन जाऊ शकतो, पण मी असं करत नाही आहे, कळलं ना. खरंच किती सुंदर दिसतेस ग तू, असं वाटतंय की आत्ताच्या आत्ता तुला घट्ट मिठी मारावी. तेव्हा ईश्वरी म्हणते, राकेशजी हे काय बोलताय तुम्ही? तेव्हा राकेश म्हणतो, हो खरं तेच बोलतोय, मला जे वाटतंय ना तेच बोलतोय मी. असं वाटतंय की घट्ट तुला माझ्या मिठीत घ्यावं आणि ते तुला कधीच सोडू नये, आणि मी असं करूच शकतो, पण काही गोष्टी आड येत आहेत ना, म्हणून मी हे करू शकत नाही आहे. नाहीतर माझ्या घरी घेऊन जायला 1 मिनिटसुद्धा तुला लागणार नाही आहे, कळलं का तुला, आणि कुणाला काही कळणारसुद्धा नाही. पण जाऊ दे, आता मी असं काही करणार नाही आहे. तेव्हा ईश्वरी म्हणते, राकेशजी हे काय बोलताय तुम्ही, सोडा माझा हात, सोडा. तेव्हा राकेश म्हणत असतो की बाप रे, तुझा चेहरा किती सुंदर दिसतोय गो, म्हणजे अशा तिखट मुली खूप बघितल्या, पण तुझ्या चेहऱ्यावरचा हा गोडवा आहे ना, तो मनामध्ये इतका भरलाय ना की तो जाता जातच नाही आहे, आणि त्यासाठी तर एवढे सगळे प्रयत्न करावे लागत आहेत मला. तेव्हा इथे ईश्वरीला आता राकेशचा एक वेगळा चेहरा बघायला भेटतो. तेव्हा ईश्वरी म्हणते, अहो राकेशजी काय झालं, असं काय बघताय माझ्याकडे? तर इथे राकेशने ते बघितलेलं स्वप्न असतं. तेव्हा इथे आता राकेश म्हणत असतो, काय काय म्हणताय ईश्वरीजी? तेव्हा ईश्वरी म्हणते, अहो तुम्ही कधी आलात, आणि आलाच आहात तर चला ना घरी चहा प्यायला चला. तेव्हा राकेश म्हणतो, नाही नको नको, मी आत्ताच आलो आणि घरून जाऊन आलो, मी अजून सामानाची आवरावर करायची आहे, नंतर येईन चहा प्यायला, उद्या वगैरे येईन. तेव्हा ईश्वरी म्हणते, ठीक आहे, तुम्ही कामात आहात, घाईत आहात, तर मी तुम्हाला काही फोर्स करणार नाही, मी पण जाते, मलासुद्धा उशीर झाला आहे. तेव्हा इथे लगेचच ईश्वरी घरामध्ये निघून जाते. तेव्हा राकेश म्हणत असतो की ईश्वरीजी तुम्हाला खरंच 1 मिनिटसुद्धा लागणार नाही हो माझ्या घरामध्ये घेऊन जायला, पण कसं आहे, प्रत्येक मुलगी ही जबरदस्तीनेच मिळवायची नसते,
आणि तुमच्यासारख्या गोड मुलीला तर जबरदस्तीने नाहीच मिळवायचे मला. म्हणून तर आता एक नवीन पात्र उभं केलं आहे ना मी माझ्या नाटकामध्ये, सहाने गुरुजी. ते लवकरच आता तुमच्या बाबांना भेटेल आणि मग आपलं लग्न हे फिक्स झाल्याशिवाय काही राहणार नाही. तोपर्यंत मला कळ काढायची आहे. तोपर्यंत चला लग्न झालेल्या बायकोला आपण भेटून येऊया, म्हणजे अंजलीला. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता अंजली म्हणत असते की आकाश आलास का तू? अरे चिंटू कुठे आहे? तो कसा नाही आला अजून? तेव्हा आकाश म्हणत असतो, ताई अगं तुला माहिती आहे का, दादा ईश्वरीला सोडायला तिच्या घरी गेलाय. ती आज ऑफिसमध्ये आली होती ना. तेव्हा वल्लरी म्हणते, का ती का आता ऑफिसमध्ये आली होती? तिने तर जॉब सोडलाय ना. तेव्हा इथे आकाश म्हणत असतो की ईश्वरी मला भेटायला आली होती. मला कारण मी तिला मिठाईची एवढी मोठी ऑर्डर दिली होती ना, तेव्हा काही पेपर साईन करायचे होते. ते साईन करण्यासाठी मीच तिला बोलावलं होतं. तेव्हा इथे आता राकेश पण आलेला असतो. राकेश आल्यानंतर इथे अंजली त्याची विचारपूस करत असते आणि तो सुद्धा म्हणत असतो, अगं अंजली इतकी ट्रॅफिक होती ना, यायला खरंच खूप उशीर झाला. तेव्हा अंजली म्हणत असते, काय हो तुमच्या वृद्धाश्रमातली लोकं, त्यांना कळतच नाही का काय बोलतायत काय नाही बोलतायत? तुमचा फोन का बंद आहे? तेव्हा इथे आता राकेश म्हणत असतो, फोन बंद आहे कारण त्याची चार्जिंग संपली आहे आणि मी चार्ज करायला विसरलो म्हणून फोन बंद आहे. तेव्हा अंजली म्हणते, तुमचा फोन बंद लागला म्हणून मी वृद्धाश्रमाचा नंबर शोधून तिथे फोन केला, तर ते लोक मला म्हणाले की राकेश भोसले नावाच्या माणसाला ते लोक ओळखतच नाही म्हणून. आता तुम्ही मला सांगा, तुम्ही तिथे इतकी मेहनत करता, दिवस रात्र तिथे मेहनत करता, जेव्हा काही नुकसान होतं धावत पडत तिथे जाता, इतकं मनापासून तुम्ही इथे काम करता आणि तुम्हाला तिथे जर कुणी ओळखत नसेल तर मला राग येणार नाही का? तेव्हा राकेश म्हणत असतो, अगं नवीन कुणीतरी असेल ना, नवीन मुलं आत्ता त्यांनी तिथे जॉईन करून घेतलेत, तेव्हा त्यांना माझं नाव नसेल माहिती. अजून आमच्या ओळखीसुद्धा नीट झालेल्या नाही आहेत. तू बिचाऱ्याला उगाच बोललीस. तेव्हा अंजली म्हणते, तो म्हणाला की तो तिथे नवीन आहे म्हणून, तेव्हाच त्याला नाव माहिती नसेल. मग मी जास्त काही बोलले नाही, पण तरीसुद्धा तुमच्यासारख्या प्रामाणिक माणसाचं नाव सगळ्यांना माहितीच हवं आहे तिथे. तुम्ही किती बरं काम करता. बरं चला ते सगळं जाऊ दे, तुम्ही फ्रेश होऊन घ्या, आपण सगळेजण जेवायला बसूया. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता अंजलीने डिरेक्टली फोन केल्यामुळे राकेश घाबरलेला असतो, कारण तो वृद्धाश्रमामध्ये काम वगैरे करतच नसतो. त्याचं नाव तिथे कुणाला माहिती असणार? पत्रे उडालेले असतात. हा बहाणा करून राकेश आता त्या ठिकाणी गेलेला असतो. तर इथे प्रेक्षकांनो, ईश्वरी येते आणि सगळ्यांना आता मिठाई खायला देते. तेव्हा इथे सुप्रिया म्हणते, काय गं इशू, तू आता सगळ्यांना ही मिठाई का द्यायला आलेस? तेव्हा इथे ईश्वरी म्हणत असते की आई, आता तुम्ही विकत आणलेली मिठाई खा सगळेजण, पण लवकरच आता ही सगळी मिठाई आपण घरीच बनवणार आहोत, ते सुद्धा इंदोरी स्टाईलमध्ये. तेव्हा इथे नम्रता म्हणत असते, इशू अगं म्हणजे तुला काय बोलायचं आहे? तेव्हा ईश्वरी म्हणत असते की ताई, अगं आता आपण घरच्या घरी मिठाई तयार करणार आहोत. ईश्वरी स्वीट्स हम इंदौर से है ऑनलाईन किचन क्लाउड आपण सुरू करणार आहोत लवकरच. तेव्हा जयू आत्या म्हणत असते की हे सगळं त्या अर्णवने तुझ्या डोक्यात भरवलं असेल, बरोबर ना? तेव्हा इथे लगेच सुप्रिया म्हणते, हो का इशू, हे सगळं तुला अर्णवने सांगितलंय? तेव्हा ईश्वरी म्हणते, हो आई, पण माझ्यासुद्धा मनामध्ये ही कल्पना आधीपासून होतीच, म्हणजे स्वतःचं असं काहीतरी आपण सुरू करायचं. आता बघ ना, आपल्याला सगळ्यांना स्वयंपाक करता येतो, आपण सगळेजण उत्तमरित्या स्वयंपाक बनवतो, त्यानंतरला आपण इथे मिठाईसुद्धा छान बनवतो. आपण एवढी मोठी ऑर्डर घेतली, ती पूर्ण करून दिली ना. तेव्हा इथे आता सुप्रिया म्हणत असते की आपलं स्वतःचं घर आहे, म्हणजे आपल्याला इथे आता भाड्याने गाळा वगैरे घ्यायला लागणार नाही आहे, म्हणजे ते आपले पैसे वाचतील आणि आपला इथे मालसुद्धा वाया जाणार नाही आणि पैसेसुद्धा वाया जाणार नाही, कारण आपण इथे ऑनलाईन किचन क्लाउड सुरू करणार आहोत. आपल्याकडे ऑनलाईन लोक इथे आता ऑर्डर मागणार आणि आपण त्यांच्या ऑर्डर पूर्ण करून द्यायच्या. तेव्हा इथे नम्रता म्हणत असते, अरे वा इशू, खूपच छान आयडिया आहे तुझी, स्वतःचं असं किचन क्लाउड. कल्पना तर खूपच जास्त छान आहे, पण मग आपण इंदोरला जाणार होतो त्याचं काय? तेव्हा इथे आता सुप्रिया, ईश्वरी आणि नम्रता जयू आत्याकडे बघायला लागतात. जयू आत्या आता लगेच म्हणते की कॅन्सल, जाऊ द्या, कुठेही जायची गरज नाही आहे. तेव्हा सुप्रिया म्हणते की चला कॅन्सल, आपण आता इंदोरला जायचं नाही.
तुला जर मनापासून काहीतरी करावंसं वाटते ना इशू, तर नक्की कर. आणि आपल्या मुलीला मनापासून इथे स्वतःचं असं काहीतरी सुरू करावंसं वाटतंय, तिच्यामध्ये ती इच्छाशक्ती आहे, ती धमक आहे, तर मग आई-वडीलसुद्धा तुझ्या पाठीशी नक्की उभे राहणार. आम्ही तुला सपोर्ट करणार. तेव्हा बाबांनासुद्धा तुझी ही कल्पना खूप जास्त आवडेल, असं सुप्रियाला वाटतं. तेव्हा इथे आता आत्याला सुद्धा आनंद झालेला असतो. तेव्हा इकडे नम्रता आत्या, जयू आत्या आणि त्याचबरोबर सुप्रिया, ईश्वरी सगळेजण मिठी मारतात एकमेकांना. कारण कल्पना खरंच खूप छानच असते आणि इथे अर्णवने ईश्वरीला ती आयडिया दिलेली असते. तेव्हा इथे आता इंदोरला जाणं कॅन्सल झालेलं असतं आणि स्वतःचं किचन क्लाउड सुरू करायचं ही कल्पना ईश्वरीला आवडलेली असते आणि ती आता लवकरच ते सगळं सुरू करणार असते. तेव्हा इथे ऑनलाईन किचन क्लाउडबद्दल इथे आता अर्णव सगळं वाचत असतो. तेवढ्यातच तिथे आकाश येतो. आकाश म्हणतो, दादा. तेव्हा अर्णव घाबरतो आणि म्हणतो, तू इथे काय करतोयस? तेव्हा आकाश म्हणत असतो की ऑनलाईन किचन क्लाउड, हां, तू सुद्धा त्याचंच वाचन करतोयस का? तेव्हा अर्णव म्हणतो, तुला काय करायचं आहे आणि तू इथे काय करतोयस आकाश? जा, तू तुझ्या रूममध्ये जा. तेव्हा आकाश म्हणतो, दादा, अरे मला काय सारखं जायला सांगतोयस? मी बघितलं सगळं, तू काय करतोयस ते. तूच ऑफिसमध्ये ईश्वरीला बोलवलं होतंस ना आणि तूच तर तिला ही सगळी आयडिया दिलीस. बरोबर ना दादा? तेव्हा अर्णव म्हणतो, असं काही नाही आहे, मी काही केलेलं नाही आहे. तेव्हा इथे आकाश म्हणत असतो की नम्रताने मला सांगितलं होतं की इथे अर्णव सरांनी ईश्वरीला ऑनलाईन किचन क्लाउडची आयडिया दिली म्हणून त्यांनासुद्धा थँक्यू म्हणा, असं ती मला म्हणाली होती. तिकडे ईश्वरीसुद्धा त्याचीच तयारी करते आणि तूसुद्धा इथे त्या किचन क्लाउडबद्दलच वाचतोयस. मग ह्याला आता कोइन्सिडन्स म्हणायचं की अजून काही? तेव्हा इथे अर्णव म्हणतो, आकाश, गप्प बसतोयस का तू? असं काही नाही आहे. तेवढ्यातच तिथे अंजली आता अर्णवसाठी ब्लॅक कॉफी घेऊन येते. ती म्हणत असते की तुझी फेवरेट ब्लॅक कॉफी. तेव्हा अर्णव म्हणतो, थँक्स ताई. तेवढ्यातच इथे आता आकाश म्हणत असतो, ताई तुला माहिती आहे का, दादाने इथे आता ईश्वरीला ऑनलाईन किचन क्लाउडची आयडिया दिली. म्हणजे आता ती घरच्या घरी मिठाई बनवणार आणि लोकांनी दिलेल्या ऑर्डर ती पूर्ण करणार. तेव्हा अंजली म्हणते, असं काही नाही हां, तिने मला फोन केला होता की ती आता स्वतःचं असं काहीतरी सुरू करते, ऑनलाईन किचन क्लाउड वगैरे. तीसुद्धा मला म्हणत होती. मी तिला फोन केला होता ना, तेव्हा तिने मला सगळं काही सांगितलं. अरे पण तू उगाच त्याला कशाला चिडवतोयस? तेव्हा अर्णव म्हणतो, तुम्ही दोघे पण ना अगदी वेडे आहात. तेव्हा इथे अंजली म्हणत असते, आकाश, अरे ते दोघेजणं फक्त फ्रेंड्स आहेत. ओन्ली प्युअर फ्रेंडशिप आहे त्यांच्यामध्ये. अजून त्याच्या मनामध्ये असं काही नाही आहे. हो की नाही चिंटू? तुझ्या मनामध्ये ईश्वरीबद्दल असं काही नाही आहे ना? तेव्हा अर्णव म्हणत असतो, ताई, अगं तुम्ही दोघेजणं काय करताय? जा बरं तुमच्या रूममध्ये. तुम्ही वेडे झालात का? तेव्हा अंजली म्हणते, अच्छा, म्हणजे तू स्वतः ईश्वरी इंदोरला जायला नको म्हणून तिला बिझनेसची आयडिया देतोस, ती जाऊ नये म्हणून तू धडपड करतोस आणि आम्ही दोघेजणं वेडे झाले असं म्हणतोयस का? म्हणजे इथे वेडं कोण झालंय ते लगेच कळतंय आम्हाला. तेव्हा इथे अर्णव आता गप्पच बसतो. कारण इथे अंजली, आकाश यांना कळलेलं असतं की ईश्वरीने इंदोरला जाऊ नये म्हणून अर्णव तिला इथे थांबवण्यासाठी प्रयत्न करतोय आणि त्यानेच तिला आता इथे बिझनेस वुमन होण्याची आयडियासुद्धा दिलेली असते. तर प्रेक्षकांनो, पुढील भागामध्ये इथे आता राकेशचं खरं रूप सगळ्यांच्या समोर आणण्यासाठी मामा छान आता पुरावे गोळा करतायत. मामा इथे आता नागपूरमध्ये आलेले असतात आणि बघतात तर काय, जो फोटो इकडे राकेशने दाखवलेला असतो वृद्धाश्रमातला आजी आजोबांचा म्हणून, ते आजी आजोबा इथे आता मिसळ पावची टपरी चालवत आहेत हे आता मामांनी बघितलेलं असतं. तेव्हा मामा म्हणतात की वृद्धाश्रमातील इथे आता म्हातारा म्हातारे काय, ते दोघे तर इथे आहेत आणि त्यांच्याबरोबर आता पुरावा नेण्यासाठी इथे मामांनी फोटो काढलेला असतो. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे अर्णव ईश्वरीच्या घरी सकाळ सकाळ आलेला असतो. तेव्हा ईश्वरी म्हणते, सर तुम्ही इथे? तेव्हा अर्णव म्हणतो, डिलिव्हरी बॉय आला आहे डिलिव्हरी घेऊन. तेव्हा ईश्वरी म्हणते, सर काय आहे याच्यामध्ये? तर इथे अर्णवने आता ईश्वरीसाठी व्हिजिटिंग कार्ड्स तयार केलेले असतात. तेव्हा इथे ईश्वरी म्हणते, सर हे काय आहे? तेव्हा अर्णव म्हणतो की तू आता बिझनेस वुमन होणार आहेस ना, तर त्याच्यासाठी माझ्याकडून एक छोटंसं गिफ्ट. तेव्हा इथे ईश्वरीला आता स्वतःच्या नावाचं व्हिजिटिंग कार्ड बघून
फारच आनंद झालेला असतो. तेव्हा ती लगेचच ते आता डोळे भरून बघत असते आणि हे सगळं अर्णव अगदी मनापासून तिच्यासाठी सगळं करत असतो. तर इथे प्रेक्षकांनो आता मामा अर्णवच्या ऑफिसमध्ये येतात आणि म्हणत असतात की अर्णव, मागच्या वेळेला जावई बापू मला इंदोरला दिसले होते, त्या गोष्टीवरती कुणीही विश्वास ठेवला नाही, कारण माझ्याकडे तुम्हाला सगळ्यांना दाखवायला पुरावे नव्हते ना. पण ह्या वेळेला मी पुरावा माझ्याबरोबर घेऊन आलोय, कळते का तुला अर्णव? आणि तो आपल्या मोबाईलमध्ये आता त्या आजी आजोबांबरोबर काढलेली सेल्फी इथे अर्णवला दाखवतो आणि त्याच्या पाठीमागे इथे आता आकाश चहा स्टोअर असं पाठीमागे लिहिलेलं असतं. तर इकडे ते लोक चहाची टपरी चालवत असतात, खायला वगैरे सुद्धा देत असतात. त्यामुळे इथे आता मामा म्हणत असतात की बघितलंस, जावई बापूंनी ह्या लोकांचा फोटो आपल्याला दाखवला आणि हे लोक तर बिचारे कष्ट करून जगणारी माणसं आहेत, त्यांची स्वतःची टपरी आहे आणि ते दोघेजण तिथे चहा वगैरे बनवून लोकांना विकत असतात, त्यांना इथे ते खायला प्यायला देत असतात. असं इकडे आता मामा पुरावासुद्धा अर्णवला दाखवतात आणि सत्य काय आहे ना ते सुद्धा सांगतात. हे सगळं बघितल्यानंतर, पुरावा बघितल्यानंतर आता अर्णवसुद्धा शॉकमध्ये असतो. त्यालासुद्धा खूप मोठा धक्का हा बसलेला असतो.